हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी आहे वैजापूरची अक्षता. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं 2025च्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना माझं इंट्रोडक्शन देते की माझं नाव आहे अक्षता आणि मी प्रॉपर वैजापूर छत्रपती संभाजीनगरवरून बिलॉंग करते. बट काही जॉबसाठी मी इथं पुण्यामध्ये राहते आणि मी डेली व्लॉग्स करते. लाईफस्टाईल व्लॉग, डान्स, कॉमेडी सर्व इन्क्लुडेड आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि माझं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे आणि मी ॲज ए इंजिनियर पुण्यामध्ये जॉब करते. तर बऱ्याच जणांना माहिती असेल की माझं जुनं एक यूट्यूबचं चॅनल होतं आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग नाही आहे. तर तर जसं बऱ्याच जणांना माहिती होतं की माझा हा पहिला यूट्यूब चॅनल होतं आणि अचानक ते डिलीट झालेलं आहे. कसं काय ते काहीच माहीत नाही मला. फक्त मला एक मेल आला की तुमचं कॉन्टेंट कॉपीराईट पडलं आहे आणि त्यामुळं तुमचं चॅनल डिलीट होतं आहे. तर तुम्ही जाऊन माझ्या अकाउंटला बघा की मी जे व्हिडिओ काढलेले आहे, मला तरी नाही वाटत की मी कोणाचं कॉपी केलेलं कॉन्टेंट आहे. सगळं माझं नॅचरल कॉन्टेंट होतं आणि मी क्रिएट केलेलं होतं. मी कुठल्याही कोणाच्या व्हिडिओची कॉपी घेतलेली नाही आहे. पण आता यूट्यूबने कसं डिसिजन घेतलं आहे ते सांगता येत नाही आणि माझी इतक्या दिवसांची मेहनत म्हणजे फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं आणि त्यावेळेस असं ते गेलं आहे. म्हणजे माझी सध्या काहीच करायची इच्छा होत नाही आहे आणि खूप मेंटली स्ट्रेस झाला आहे मला. मी ज्या गोष्टीसाठी एवढं तडफडले वर्षभर, म्हणजे मी जिथं फिरायला जा तिथं व्हिडिओ काढ, कधी एन्जॉय केलं नाही कोणतीच गोष्ट. फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल. फ्रेंडसोबत पण गेल्यावर फक्त माझ्या व्हिडिओकडेच माझं लक्ष होतं आणि एवढी मेहनत एका दिवसात नाहीशी झाली आहे. तर पण ठीक आहे, आता जे डिसिजन आहे त्यांचं मे बी मला असं वाटतंय की जास्त लोकांनी कॉपीराईट टाकल्यामुळं ते डिलीट झालं असेल आणि आता ते चॅनल परत येण्याचे काहीही चान्सेस नाही आहे. तर पहिले माझ्याकडे एवढी फॅमिली पण नव्हती तुमच्यासारखी की मी एवढं सपोर्ट करेल मला. आधी मी इन्स्टाच्या आधी यूट्यूब स्टार्ट केलेलं होतं आणि तिथूनच माझी इन्कम जनरेट होत होती थोडीफार काही. आणि खूप मेहनत केली होती मी त्यासाठी आणि अचानक ते डिलीट झालंय. म्हणजे मी त्या दिवशी संध्याकाळी तिथून आले आणि रोज संध्याकाळी माझं मोबाईल चेक करायचं म्हणजे टायमिंग येतो. तर मी संध्याकाळी बसले मोबाईल चेक करायला आणि अचानकच माझं यूट्यूबचं चॅनलचं मला डायरेक्ट सबस्क्रायबर काही म्हणजे माझं चॅनलच ओपन होत नव्हतं. तर मी दुसऱ्या मोबाईलवरून सर्च करून बघितलं तर तिथं पण माझं चॅनल काही दिसत नव्हतं. त्यानंतर मग मी दुसऱ्या मोबाईलवरून परत सर्च केलं तर काहीच नाही. पूर्ण व्हिडिओ म्हणजे व्हिडिओनीच्या नावांनी जे टायटल्स वगैरे टाकलेले होते मी त्याने सर्च केलं पण माझे व्हिडिओ काही दिसतच नव्हते. त्यानंतर मेल चेक केला तर त्यात आलेलं होतं आणि मी बघून तर पहिले अर्धा एक तास मला काही समजलंच नाही की हे काय झालं म्हणून. त्यानंतर थोडी रिसर्च केली, मग कळालं की जास्त लोकांनी कॉपीराईट केल्यामुळं त्या अकाउंट आता डिलीट झालेलं आहे आणि ते परत येणार नाही आहे. तर इनिशियल होते मी पण कधी कोणाचा सपोर्ट घेतला नाही आणि काही गोष्टी माहिती नव्हत्या. जिकडून तिकडून बघून यूट्यूबवर बघूनच शिकले होते सगळं. तर सुरुवातीला मी माझ्या मनाने ते सगळं क्रिएट केलेलं आणि लोकांनी माझ्यावरच कॉपीराईट टाकून दिला. त्यामुळं माझं चॅनल लीड झालं आहे आता. आता काहीच होऊ शकत नाही आहे त्यावर. पण आता ठीक आहे, नवीन मी एक सुरुवात करते आणि नवीन माझं यूट्यूबचं चॅनल ओपन करते. तर या चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील आणि इथून पुढं पण तुम्ही मला असंच सपोर्ट करशाल आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करशाल. जास्त म्हणजे एडिटिंगला मी सकाळी 8 ते 5:30 पर्यंत जॉब करते. जाणं-येणं 1 तास. त्यानंतर यायचं, व्हिडिओ शूट करायचा, प्लस एडिटिंग. रात्रभर जागून मी एडिटिंग केलेली आहे. आणि ते सगळे म्हणजे ॲटलिस्ट ते व्हिडिओ मी डाउनलोड तरी करून घेतले असते, पण ते पण नाही राहिले. जे खूप जास्त स्वप्न बघितले होते की मी आता जॉब सोडून देईल, मला माझ्या गावाला परत जायचं आहे, तिथं जाऊन व्हिडिओ काढायचे, माझी करिअर त्यात करायचं. पण आता सगळं पहिल्यापासून सुरू करावं लागणार आहे आणि
ठीक आहे, ज्या गोष्टी होतात काही चांगल्यासाठीच होतात म्हणून हे पण ॲक्सेप्ट आहे. तर मी आता व्हिडिओज काढणं बंद करून देणार होते. कारण खूप मेंटली स्ट्रेस झालाय मला. पण माझ्या घरचे वगैरे सगळे फ्रेंड्स वगैरे बोलले, की तुझ्या व्हिडिओमध्ये एवढा प्रॉब्लेम नाही आहे. पण काही लोकांनी त्यावर कॉपीराईट टाकले त्यामुळं ते चॅनल माझं डिलीट झालेलं आहे. तर काय असतं ना, माणसातली कला नसते जात आणि अकाउंट जरी डिलीट झाले तरी परत ऑडियन्स ग्रो होऊन जाईल. पण खरंच मेंटली खूप सफरिंग आहे. एवढं चॅनल डिलीट होणं. तर याच्यामुळेच माझं अकाउंट डिलीट झालेलं आहे यूट्यूबचं. तर प्लीज मला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं सपोर्ट करत राहा जसं आत्ता करताय. आणि सगळे व्लॉग नवीन तुम्हाला ह्याच अकाउंटवर आता बघायला भेटणार आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.